मराठा एंटरप्रेन्युअर असोसिएशन प्रेझेंट्स थीम उठा मराठ्यांनो, व्यापार हेच नव स्वराज्य. आपले मराठी माणसं व्यवसायात कसे टिकणार? जिकडे पहा तिकडे बाहेरचीच माणसं बिझनेस करत आहेत. आपल्याकडे रिस्क घ्यायची संस्कृतीच नाही आणि ना आपल्याकडे एकजुटीने काम करण्याची वृत्ती आहे. सध्या मराठा सरकारी नोकरी, शेती किंवा कुठल्या तरी कंपनीत नोकरी करत आहेत. बिझनेस करणं हे आपल्याला कधी जमतच नाही. ज्यांना म्हणताय की मराठे व्यवसाय करू शकत नाहीत, ते विसरलेत का? सर्वात मोठे उद्योजक तर छत्रपती शिवाजी महाराज होते. जंब पर वादवसु अंब पर रावण स अंब पर रघुकुल राज है. पौन बारी बाह पर शंभुरती नाह पर जो सहस बाह पर राम गिजराज है. दीडशे पेक्षा जास्त किल्ले जिंकले, जहाज बांधली, व्यापाराचे मार्ग उघडले, लोकांना रोजगार दिला, कित्येक धर्माच्या लोकांना एकत्र आणून त्यांना व्यापाराच्या संध्या दिल्या, सर्वांना एकत्र करून एकतेचं महत्व दाखवून दिलं. शक्ती आणि युक्तीचं प्रत्यक्ष उदाहरण त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं. त्यांचा प्रत्येक किल्ला म्हणजे एक यशस्वी प्रोजेक्ट होता. जिंकुनिया जगभरी शिवबाराच नाव गाजली, निगत वारगात कान भाळा भरी शिवबाराच टंक वाजली. वाज मराठीचे गणिन ब्राह्मणी खातोजी, कंचा काळ भी करू द्या माझे आमच्या भाराने ठासली. राजाल जिंकुनिया जगभरी शिवबाराच नाव गाजली. माझा राजा रे माझा शिवबार, माझा राजा रे माझा शिवबार. तलवारीची चाल म्हणजे डिसिजन मेकिंग, ढाल म्हणजे रिस्क मॅनेजमेंट, सोबत चालणं म्हणजे युनिटी, किल्ला बांधणं म्हणजे टीम बिल्डिंग आणि शत्रूवर विजय म्हणजे कॉम्पिटिशनवर विजय. ते फक्त योद्धे नव्हते, ते विजनरी बिझनेसमॅन होते. म्हणजे आपणही करू शकतो. आजचा आपला व्यापार म्हणजेच नवीन स्वराज्य. हे आदिनांत अशा शिवाचे त्रिशूळ आम्ही, त्या भैरवाचे आम्ही निळकंठ विष पिऊन मोडितो वैऱ्याची मोंडकी मोजून. चंडीची ती प्यास मराठे, दुर्गेचे ते हास्य मराठे, इसे लढवा जाऊन कोरे फाडून पल्ल्याड जाती मराठे. रक्त अस्त्र वज्र ज्यांचे, वार गाव धन त्यांचे, ढाल देगीची खण खण खण, मनी स्वराज्य
स्वराज्य दण 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 शिवरायांची आन मराठे जिजामातेचा मान मराठे उडत जाती शत्रू सारा भगवाच्या तळात रोवे मराठे आले मराठे आदिनांत अशा शिवाचे मोडितो वैऱ्याची मुंडकी मोजून पाचही सोडते असे मराठे आले मराठे आदिनांत अशा शिवाचे मोडितो वैऱ्याची मुंडकी मोजून पाचही सोडते असे मराठे. किल्ले म्हणजे फक्त दगड नाहीत, तर ते होते विजन, स्ट्रॅटजी आणि टीम वर्कचे प्रतीक. आणि तोच विचार आजच्या व्यवसायात लागू होतो. कसे विसरतो रे आम्हा साऱ्यांचा तू बापा मनामधी नाही भाव तरी पूजतो रे तुलाच. छत्रपती शिवाजी महाराजांनी जसे सर्व मराठ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याची निर्मिती केली, तसेच आजच्या युगामध्ये मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशन म्हणजेच MEA आपल्या तमाम मराठा बांधवांना एकत्र करून नवीन स्वराज्याची निर्मिती करण्यास सज्ज झाली आहे. खरंच आम्ही मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशन म्हणजेच MEA चे सदस्य असल्याचा आम्हास सार्थ अभिमान वाटत आहे. जय जिजाऊ, जय शिवराय.